तुम्ही दिलेला मजकूर जसा आहे तसा खालीलप्रमाणे आहे। आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झाले असून विद्यार्थ्यांसमोर करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्या आहेत। विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आवडत्या क्षेत्रात यश संपादन करावे। 10वी आणि 12वी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे टप्पे असून याच काळात त्यांच्या पुढील शिक्षणाची दिशा निश्चित होत असते। त्यामुळे योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे। गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने मानवता सेवा संस्थेच्या वतीने दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला जातो, असे प्रतिपादन नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे यांनी केले। मानवता सेवा संस्थेच्या वतीने आयोजित 10वी 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व करिअर तसेच उच्च शिक्षण मार्गदर्शन कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यावेळी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, किरण बारस्कर, डॉक्टर भूषण तोडमल, युवराज औंधकर, देवा गुप्ता, डॉक्टर अजय पवार, आदित्य काकडे, धीरज लोणारे, अक्षय वाणी, सार्थक कातोरे, अक्षय भंडारी, आकाश वाडेकर, सुरत शिंदे, अमोल गव्हाणे, श्रुतिका दरेकर, हेमलता कांबळे, दीपाली उदमले, राणी भाकरे, कांचन इंगोले, वैशाली राजहंस, अनिता भोसले, रोहिणी अंकुश आदींसह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी किरण बारस्कर म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच आपल्या आवडीच्या क्रीडा क्षेत्राकडेही लक्ष दिले पाहिजे। आजच्या काळात क्रीडा क्षेत्रामध्येही करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत। खेळामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबत क्रीडा, संस्कार आणि व्यक्तिमत्व विकासही तितकाच महत्त्वाचा आहे। विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांनुसार योग्य दिशा मिळावी यासाठी मार्गदर्शनाची गरज असते। मानवता सेवा संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन दिले जाते, तसेच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी दिशा दिली जाते, असे त्या म्हणाल्या। कार्यशाळेदरम्यान डॉक्टर भूषण तोडमल, युवराज औंधकर, देवा गुप्ता आणि डॉक्टर अजय पवार यांनी विद्यार्थ्यांना करिअर, उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। त्यांनी विविध यशस्वी उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली। आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये केवळ पारंपरिक शिक्षण नव्हे तर स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रम, तंत्रज्ञान, वैद्यकीय, अभियांत्रिकी, प्रशासकीय सेवा, क्रीडा आणि उद्योजकता अशा अनेक क्षेत्रांमध्ये करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास, सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, असा विश्वास व्यक्त करत उपस्थित विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून पालकांनीही मानवता सेवा संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले। शिक्षण, संस्कार आणि करिअर मार्गदर्शन यांचा संगम साधणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला। आज आपण अहिल्यानगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया असेल, तसेच आपले शहर जिल्हाध्यक्ष संपतदादा बारस्कर असेल, तर संग्राम भैयांनी आम्हाला कायम सांगितलेलं की आपण 100% समाजकारण करायचं। इलेक्शन पुरतं इलेक्शन, त्यानंतर 5 वर्ष आपण समाजकारण करायचं। त्याच माध्यमातून आपल्या प्रभागातील 1 नंबर आणि 8 नंबर मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त नियोजन ठेवलेलं आणि आपल्या परिसरामध्ये वृक्षारोपणाचंही आपण संपतदादांच्या माध्यमातून नियोजन ठेवलेले आहे। घर तिथे आंब्याचं झाड आणि हरित वॉर्ड असं आपण आगळेवेगळं नियोजन ठेवलेलं आहे। आणि आपण जाणतोच की 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन भेटत नाही, पुढे कुठल्या नवीन दिशा आहेत हे कळत नाही आणि त्या विद्यार्थ्यांची एक दशा होऊन जाते। तर विद्यार्थ्यांना सुंदर प्रकारे मार्गदर्शन भेटावं, MPSC UPSC चे कुठल्या पद्धतीचे पुढे आपल्याला अभ्यासक्रमातून IAS IPS कसं होता येईल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शिष्यवृत्त्या आहेत त्याच्या माध्यमातून आपलं शिक्षण पूर्णपणे मोफत कसं होईल, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण 4 वेगवेगळ्या प्रकारचे वक्ते आज इथे आणले होते आणि सर्व विद्यार्थी आणि पालक यांनी भरभरून प्रतिसाद दिला। त्याबद्दल संग्राम भैयांच्या वतीने, संपतदादाच्या वतीने आणि माझ्या वतीने त्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देतो। नमस्कार। माननीय नगरचे आमदार म्हणजेच संग्राम भैया जगताप व शहर जिल्हा अध्यक्ष संपतदादा बारस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त आपले नगरचे नगरसेवक म्हणजेच डॉक्टर सागर बोरुडे यांनी
10वी व 12वी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आज एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यातली मी एक सहभागी आहे. हा कार्यक्रम त्यांनी विशेष विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आयोजित केला होता. या कार्यक्रमातून मला भरपूर माहिती मिळाली आणि मी त्यांचे आभार मानते व सर्व विद्यार्थ्यांकडून हे सांगते की तुमचा कार्यक्रम खरंच खूप छान होता आणि आम्हाला त्याच्यातून खूप चांगली माहिती मिळाली. धन्यवाद. तर आज आपण आपले लाडके आमदार हिंदू कार्यसम्राट संग्राम भैया जगताप आणि तसेच आपले जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संपतदादा बारसकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा सागर बोरुडे डॉक्टरांनी जो कार्यक्रम राबविला 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. तर या निमित्ताने मी एकच बोलू इच्छिते की कार्यक्रमातील सर्वच मार्गदर्शक यांनी खूपच छान मार्गदर्शन केले आणि आज 10वी आणि तसेच 12वीच्या विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शनातून भरपूर काही शिकायला मिळालं आणि तसेच आज आपण शिक्षणाबरोबरच खेळाडूंचाही जे आपले राज्यस्तरीय खेळाडू आहेत त्यांचाही आपण आज गौरव केलेला आहे. तर ह्यातून मी एकच सांगू इच्छिते की आपल्याला शिक्षणाबरोबर आरोग्याचीही शिदोरी बरोबर घ्यायची आहे आणि सर्वांना सुशिक्षित आणि सुदृढ असं जीवन बहाल सर्वांनाच करायचंय.